A big hello and a very warm welcome to all my lovely students out there. मुलांनो, मी मानसी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या आपल्या सेशनमध्ये फ्रॉम द सेल्फिश जायंट ही जी आपण स्टोरी वाचतोय तिचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. ही स्टोरी जसं की तुम्हाला सांगितलं होतं, द सेल्फिश जायंट म्हणजे स्वार्थी राक्षस, ही की एक कहाणी आहे. ऑस्कर वाईल्डची पुस्तक आहे त्यामधनं घेतलेला आहे. त्याच्यातला एक पार्ट आहे जो की ही कहाणी आपण वाचतोय आज. तर चला आपण वाचूया फ्रॉम द सेल्फिश जायंट. तर आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं की कशा प्रकारे जेव्हा 7 वर्षानंतर तो जो जायंट असतो, जो राक्षस असतो, तो परत येतो आपल्या घरी, तर तो तिथे बघतो की त्याच्या गार्डन मध्ये, जे खूप सुंदर गार्डन असतं, तिथे लहान मुलं खेळत असतात. त्याला ते पाहून फार राग येतो आणि तो सगळ्यांना रागावून पळवून देतो आणि म्हणतो की हे गार्डन माझं आहे, तिथे आणि कोणीच नाही येईल. आणि ह्याच्याच बरोबर तिथे एक पार्टी लावून देतो की ट्रेसपासर्स विल बी, की त्यांना जे आहे इथे नाही यायला पाहिजे, ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. त्याच्यानंतर तिथे त्याच्या बागमध्ये जेव्हा स्प्रिंग सीझन येतं, तेव्हा स्प्रिंग सीझन ऍक्च्युली त्याच्या बागमध्ये येतच नाही, विंटरच राहून जातं. आणि मग स्नो, फ्रॉस्ट, हे लोक खूप खुश होतात, म्हणजे बर्फ आहे आणि जे इतके जे म्हणजे थंडीचे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या लिहिल्या. स्नो फ्रॉस्ट खुश होतात आणि मग ते लोक जे आहे प्रसन्न होऊन नॉर्थ विंडला तिथे बोलवतात, वाऱ्याला बोलवतात. वारं येतं, मग वारं जे आहे ते हेलला, म्हणजे की जे ओले पाले हे सगळे असतात त्याला बोलवतात. तर आणि त्यांच्याकडे म्हणजे की स्प्रिंग सीझन येतच नाही, कोणतंही फुल नाही केलं आणि अशा प्रकारे असतं. तर बघा, हे जे गोष्टी आहेत ते लिहिलंय. द ऑथर डिस्क्राइब्स द सीझन्स अँड नॅचरल एलिमेंट्स एज दो देवर पर्सन्स. तर आपण इथे बघितलं की या लोकांना ऍज अ पर्सन असं वाटतं ना, की जे आहे स्नो फ्रॉस्ट बोलतात, नॉर्थ विंड आली आणि ते पण असं तहस नहस करते, तर हे सगळ्यांना माणसात जर का दर्शवलं गेलंय, दिस इज नोन एज पर्सॉनिफिकेशन. तर ह्याला पर्सॉनिफिकेशन असं म्हटलं जातं. तुम्ही जसे नेक्स्ट क्लासमध्ये जाणार तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनेक कळतील. आता बघा, आपण पुढे पाहू. आय कॅन नॉट अंडरस्टँड वाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग, सेड द सेल्फिश जायंट. तर सेल्फिश जायंटनी, जो स्वार्थी राक्षस होता, त्यांनी आपल्या मनात सोचलं की मला कळत नाहीये की स्प्रिंग यंदा इतकी लेट का येते, इतका उशीर का झाला तिला. एज ही सॅट ऍट द विंडो, जेव्हा तो आपल्या खिडकीवरती बसला, अँड लुक्ड आउट एट इज कोल्ड व्हाईट गार्डन, आपल्या बगीच्यामध्ये पाहिलं, जे की एकदम थंड आणि पांढरं शुभ्र झालेलं होतं. म्हणजे काही हिरवळ नव्हती, काही नव्हतं, स्प्रिंग सीझन येऊन गेला होता तरी सुद्धा. त्याच्या बागेत नव्हता आला म्हणून तो असं सुचत होता. बट द स्प्रिंग नेव्हर केम, नॉर द समर. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. पण जे आहे स्प्रिंग जो आहे त्याच्या बागात आलाच नाही, समर नाही आला त्याच्या बागमध्ये. म्हणजे गरमी, थंडी, काहीच, थंडीच होती नुसती आणि कोणता सीझन नव्हता येत. द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन. ऑटम जेव्हा आला सीझन, तेव्हा त्यांनी प्रत्येक बागमध्ये जे आहे फ्रुट्स दिले, फळं दिले. बट टू द जायंट्स गार्डन शी गेव नन. पण जायंटच्या गार्डन मध्ये, बगीच्यामध्ये काहीच नाही दिलं. ही इज टू सेल्फिश, शी सेड. तर ती म्हणाली की तो फार जास्त स्वार्थी आहे, म्हणजे लहान मुलांना खेळू नाही देत, तर म्हणून तो स्वार्थी आहे. सो इट वॉज ऑलवेज विंटर देअर. तर म्हणून तिथे नेहमीच जे आहे थंडीच राहायची, थंडीच्या शिवाय कोणता मोसमच नव्हता. अँड द नॉर्थ विंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्रीज. आणि तिथे जे आहे, जी नॉर्थ विंड, जे वारं होतं, हेल म्हणजे की जे ओले वगैरे होते, आणि जे स्नो, बर्फ होतं, हे लोक जे आहे तिथे नाचत होते आणि गाणे म्हणत होते त्या झाडांवरती. वन मॉर्निंग द जायंट वॉज लाईंग अवेक इन बेड व्हेन ही हर्ड सम लवली म्युझिक. एक दिवशी सकाळी जे आहे, जो जायंट होता, राक्षस होता, तो जागलेला पडलेला होता आपल्या बिस्तऱ्यावरती, जेव्हा त्याला एक खूप सुंदरसं गाणं काही ऐकू आलं, आवाज आली काही. It sounded so sweet to his ears that he thought it must be the king's musicians passing by. ते त्याच्या कानाला इतकं छान वाटलं की त्याला असं वाटलं की जरूर राजाचे काही म्युझिशियन, संगीतकार तिथून गुजरतात आहेत, त्याला असं वाटलं. इट वॉज रिअली ओनली अ लिटिल लिनेट सिंगिंग आउटसाइड हिज विंडो. पण ते काय होतं, एक छोटीशी लिनेट म्हणजे की एक बर्ड, एक पक्षी होती, लिनेट नावाची जी पक्षी असते, ती त्याच्या खिडकीच्या बाहेर होती. बट इट वॉज सो लॉंग सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड sing in his garden that it seemed to him to be the most beautiful music in the world. तर त्याच्या खिडकीच्या बाहेर एक लिनेट, एक एक पक्षी जी आहे ती गाणं म्हणवती. पण चूंकि त्याला इतके टाइम होऊन गेला होता, इतका लंबा अरसा होऊन गेला होता की त्यांनी कोणतंही गाणं नाही ऐकलं, काही नाही ऐकलं, की त्याला असं वाटलं, त्याला ते जे म्युझिक होतं, ते संगीत होतं, असं वाटलं की जगातलं सगळ्यात सुंदर त्यांनी संगीत ऐकलंय. देन द हेल स्टॉप्ड डान्सिंग ओव्हर हिज हेड. आणि तेव्हा जेव्हा हे गाणं म्हणू लागली, तर काय झालं, हेल म्हणजे जे ओले वगैरे पडवते ते एकदम थांबून गेले, त्याच्या डोक्यावरती जे पडवते थांबून गेले. अँड द नॉर्थ विंड सीज्ड.
आणि जे वारं चालवतं जोराजोराचं तेही थांबून गेलं. रोरिंग अँड अ डिलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट. तर म्हणजे वारं थांबलं, ओले थांबून गेले आणि ते खूप सुंदरसं जे आहे परफ्यूम म्हणजे काय प्लेझेंट स्मेल, खूप सुंदरशी वास जी आहे, खुशबू येऊ लागली त्याला थ्रू द ओपन केसमेंट. जी उघडी जागा होती इथून त्याला सुंदर सुंदर खुशबू येऊ लागली. आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज कम ॲट लास्ट. तर तो आपल्या मनात म्हणाला, आता मला असं वाटतं की बहुतेक स्प्रिंग सीझन येऊन गेलाय. सेट द जायंट अँड ही जम्प्ड ऑफ आउट ऑफ बेड अँड लुक्ड आउट. तर असं सोचून तो आपल्या बिस्तऱ्याच्या बाहेर आला आणि त्यांनी बाहेर पाहिलं खिडकीच्या. व्हॉट डिड ही सी? आणि त्याला काय दिसलं? ही सॉ अ मोस्ट वंडरफुल साइट. तिला खूप सुंदर दृश्य दिसलं काहीतरी. थ्रू अ लिटिल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड क्रेप्ट इन. एका छोट्याशा भोक होता तिथून ते लहान मुलं जे आहे आत येऊन गेले होते चुपकेसे. अँड दे वर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ द ट्रीज. आणि ते लोक झाडांवरती जे आहे ब्रांचेस जे शाखा असते त्याच्यावरती बसले होते, खेळत होते. इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटिल चाइल्ड. तर त्याला जिथवरी त्याचे डोळे जात होते प्रत्येक झाडावरती एक लहान मूल त्याला दिसत होतं. अँड द ट्रीज वर सो ग्लॅड टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन. आणि ते झाडं सुद्धा इतके प्रसन्न होते. ग्लॅड म्हणजे काय? प्रसन्न. ग्लॅड होते लहान मुलांना परत पाहून. दॅट दे हॅड कवर्ड देमसेल्स विथ ब्लॉसम्स. की त्यांनी स्वतःला ब्लॉसम्स म्हणजे फुलांनी ढकून घेतलं होतं. झाडांवरती फुलं येऊन गेले. अँड वर वेविंग देअर आर्म्स जेंटली अबव्ह द चिल्ड्रन्स हेड्स. आणि आपले जे आर्म्स म्हणजे की आपले जे हे होते ते असे जणू काही ते आपले हात त्यांच्या डोक्यावरती फिरवत होते प्रेमाने मुलांच्या. द बर्ड्स वर फ्लाइंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाइट. लहान जे पक्षी होते पक्षी सुद्धा तिथे उडू लागले आणि चहचहाऊ लागले, आवाजा करू लागल्या चिमण्या खुशीने, प्रसन्नतेने. अँड द फ्लावर्स वर लुकिंग अप थ्रू द ग्रीन ग्रास अँड लाफिंग. आणि जे फुलं होते ते सुद्धा वरती बघू लागले, तेही खिलून गेले. आणि जे गवत होती ती सुद्धा हसू लागली जणू काही. इट वॉज अ लवली सीन. तर खूप सुंदर दृश्य होतं. ओनली इन वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर. फक्त एक जो कोना होता तिथे अजूनही विंटर होती, थंडी होती. इट वॉज द फार्देस्ट कॉर्नर ऑफ द गार्डन अँड इन इट वॉज स्टँडिंग अ लिटिल बॉय. तर खूप दूर एक कोना होता, तिथे ते झाड होतं बगीच्यात. आणि तिथे एक लहानसा मूल जे आहे उभा होता. ही वॉज सो स्मॉल दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री. तर तो इतका लहान होता की तो तिथे शाखावरती नव्हता चढू शकत झाडाच्या. अँड ही वॉज वंडरिंग ऑल अराउंड इट क्राईंग बिटरली. आणि तो चारीकडे तिथे त्याच्या घुमत होता आणि रडत होता. द पुअर ट्री वॉज स्टील कव्हर्ड विथ फ्रॉस्ट अँड स्नो. तर ते जे बिचारं झाड होतं ते अजूनही जे आहे ते बर्फनी ढकलेलं होतं. अँड द नॉर्थ विंड वॉज ब्लोईंग अँड रोरिंग अबव इट. आणि ती जी वारं होतं नॉर्थ विंड होतं ते अजूनही तिथे चालत होतं जोराजोराने. क्लाइंब अप लिटिल बॉय सेट द ट्री. तर ते झाड म्हणाले की चढून जा, ये लहान मुला, येऊन जा. अँड इट बेंट इट्स ब्रांचेस. आणि त्यांनी आपले जे ब्रांचेस होते, जे शाखा होत्या त्या आणि खालती करून दिल्या त्याच्याकरता. इट्स ब्रांचेस डाऊन एज लो एज इट कुड. जितकं ते खालती करू शकत होतं त्यांनी केलं. बट द बॉय वॉज टू टायनी. पण तो लहान मूल खूप छोटा होता. अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड एज ही लुक्ड आउट. आणि हे सगळं पाहून त्या राक्षसचं दिल पिघलून गेलं. हाऊ सेल्फिश आय हॅव बीन ही सेड. तर त्यांनी आपल्या मनात सोचलं, मी किती स्वार्थी होतो. नाव आय नो वाय द स्प्रिंग वुड नॉट कम हिअर. आता मला कळलं की स्प्रिंग इथे का नव्हती येत. आय विल पुट दॅट पुअर लिटिल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री. तर मी या बिचाऱ्या छोट्याशा मुलाला त्या झाडाच्या शीर्षवरती पोहोचवेने. अँड देन आय विल नॉक डाऊन द वॉल अँड माय गार्डन शॅल बी द चिल्ड्रन्स प्ले ग्राउंड फॉर एव्हर. आणि त्याला त्या झाडावरती बसवून मी जे आहे त्याची भिंत उभी केली तिला मी तोडून टाकेन. आणि माझं जे गार्डन आहे, माझा जो बगीचा आहे ते चिल्ड्रनचं प्लेग्राऊंड नेहमी करता होऊन जाईल. म्हणजे लहान मुलं तिथे नेहमी खेळू शकतील. बघा इथे फोटोत चित्र दिलेलं आहे की राक्षसनी जायंटनी त्या छोट्याशा बच्च्याला हातात आपल्या घेतलेलं आहे. ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर व्हॉट ही हॅड डन. तर तो खरंच त्याला खूप पश्चाताप होत होता आपल्या करणीवरती. सो ही क्रेप डाऊन स्टेअर्स अँड ओपन द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली. तर तो खालती आला शिड्यांनी आणि त्यांनी जे आपलं जे दार होतं ते हलकेशे उघडलं हळूशी. अँड वेंट आउट इन द गार्डन. आणि बगीच्यात गेला. बट वेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वर सो फ्रायटेन दॅट दे ऑल रॅन अवे. पण जसंच मुलांनी त्याला बघितलं ते खूप घाबरून गेले आणि ते सगळे पळून गेले. अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन. आणि बगीच्यामध्ये परतसे जो आहे विंटर सीझन येऊन गेला, परत थंडी येऊन गेली. ओनली द लिटिल बॉय डिड नॉट रन फॉर हिज आईज वर सो फुल ऑफ टीयर्स दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग. फक्त तो जो कोपऱ्यामध्ये एक लहान मुलगा उभा होता
तो नाही गेला धावून, कारण की त्याला बिचाराला इतका तो रडत होता की त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला काही दिसत नव्हतं. And the giant stole up behind him and took him gently in his hand and put him up into the tree. आणि त्यांनी काय केलं, तो त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्यांनी हळूशी त्याला हातावरती आपल्या घेतलं आणि त्याला झाडावरती बसवलं. अँड द ट्री ब्रोक ऍट वन्स इन टू ब्लॉसम. आणि अचानकसे त्या झाडावरती ब्लॉसम येऊन गेलं, म्हणजे फुलं येऊन गेले. अँड द बर्ड्स केम अँड सॅंग ऑन इट. आणि परतचे जे पक्षी होते ते येऊन गेले आणि गाण्या म्हणू लागले. And the little boy stretched out his 2 arms and flung them round the giant's neck and kissed him. आणि तो जो लहानसा मुलगा होता त्यांनी काय केलं, आपले हात पुढे वाढवून अशा प्रकारे त्याला मिठी मारली. ठीक आहे ना, त्या जायंटला मिठी मारली त्याच्या गळ्याच्या चारीकडे हात टाकून. And the other children, when they saw that the giant was not wicked any longer, came running back and with them came the spring. आणि बाकीचे जे मुलं होते त्यांनी जेव्हा हा दृश्य पाहिला तर तेही लोक वापस आले. त्यांनी पाहिलं की आता हा राक्षस पहिल्यासारखा खराब नाहीये. तर ते लोक वापस आले आणि त्यांच्या बरोबर स्प्रिंग सीझनही परत आला. इट इज युअर गार्डन नाव लिटिल चिल्ड्रन, सेड द जायंट. तर जायंट म्हणाला, राक्षस म्हणाला की आता हे तुमचंच बगीचा आहे लहान मुलांनो. अँड ही टूक अ ग्रेट एक्स अँड नॉक डाऊन द वॉल. आणि त्यांनी अशा प्रकारे एक एक्स घेतली आणि ते जे वॉल, जे भिंत उभी केली होती तिला तोडून टाकलं. And when the people were going to market at 12 o'clock, they found the giant playing with the children in the most beautiful garden they had ever seen. आणि जेव्हा दुपारी 12 वाजता लोक जे आहे मार्केट जातात, वर गोइंग टू मार्केट है ना, मार्केट जात असतात, तर तेव्हा ते लोक तिथे बघतात की तो जो जायंट आहे, राक्षस आहे, तो लहान मुलांबरोबर खेळतोय. आणि ते जे बगीचा आहे, जो गार्डन, सगळ्यात सुंदर जगाचा बगीचा आहे, जसा की कोणी नाही पाहिला. फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाईल्ड. तर ऑस्कर वाईल्ड कडनं लिहिलेली ही स्टोरी आपण आज वाचली. नाव लेट्स सी द थिंक अँड आन्सर पार्ट. नेम द एलिमेंट्स विच आर पर्सॉनिफाईड हिअर अँड टेल वेदर ईच इज शोन एज अ गुड ऑर बॅड पर्सन. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की पर्सॉनिफिकेशन आता सांगितलं होतं की जेव्हा नॅचरल एलिमेंट्स किंवा लाईफलेस वस्तूंना एका जे माणसासारखं, ह्युमन बिंग सारखं दाखवलं जातं, दॅट इज पर्सॉनिफिकेशन. तर आता आपल्याला इथे सांगायचं आहे की कोणत्या वस्तूंना पर्सॉनिफाईड केलं आणि ते गुड होते किंवा बॅड होते, गुड पर्सन होतं की बॅड पर्सन. तर बघा, द स्प्रिंग, स्प्रिंग कसं होतं, अ गुड पर्सन. ठीक आहे ना, त्याची सगळी वाट पाहत होते, गुड पर्सन. नॉर्थ विंड, अ बॅड पर्सन. स्नो, अ बॅड पर्सन. फ्रॉस्ट, अ बॅड पर्सन. हेल, अ बॅड पर्सन. तर हे चारी जे आहे हे बॅड होते. ह्यांनी त्याच्या जे गार्डन होतं त्याच्यावरती जणू काही कब्जा करून घेतला होता आणि ते जात नव्हते. द ऑटम, ऑटम काय होतं, गुड पर्सन. ट्रीज, गुड पर्सन्स. बर्ड्स, गुड पर्सन्स आहे ना, हे सगळे चांगले होते. फ्लावर्स ऑल्सो गुड पर्सन. पण विंटर ही बॅड होती है ना, थंडी जातच नव्हती, तर ती बॅड होती. आणि द समर इज ऑल्सो अ गुड पर्सन. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की कोण चांगलं होतं आणि कोण वाईट या स्टोरीच्या हिशोबाने. आता बघा, डिस्कस मध्ये आहे, व्हॉट डू यू प्रिफर, समर और विंटर, व्हाय. तुम्ही काय वस्तूला प्रिफर करा, तुम्हाला काय आवडतं जास्त, गरमी किंवा थंडी. समर म्हणजे गरमी, विंटर म्हणजे थंडी. आणि का, व्हाय म्हणजे कशाला. आय वुड प्रिफर द समर बिकॉज वी गेट वेकेशन अँड फ्री टाइम इन द समर्स. तर मला समर्स आवडतात, मला गरमीचा मोसम आवडतो, कारण की तेव्हा आम्हाला सुट्टी लागते आणि आमच्याजवळ खूप सारा वेळ असतो. वी गेट टाइम फॉर आवर हॉबीज, आम्हाला आमच्या हॉबीज पूर्ण करायचा वेळ मिळतो. We play games with our friends and eat our favorite things like ice cream, mango, jamun, etc. आणि गरमीच्या सीझन मध्ये जे आहे आम्ही आमच्या मित्रांबरोबर खूप खेळतो आणि आमचे आवडते पदार्थ जसे की आईस्क्रीम आहे, मँगो, आंबा, जामून, हे सगळं पण आम्ही खातो इन समर सीझन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट डू द कॅरेक्टर्स इन द स्टोरी प्रिफर, व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड देअर चॉईस. तर आपण जी स्टोरी आता वाचली त्याच्यामधले कॅरेक्टर्स काय वस्तूला प्रिफर करतात आणि त्याचं मागचं कारण काय असेल. द कॅरेक्टर्स इन द स्टोरी प्रिफर स्प्रिंग समर सीझन. तर या कॅरेक्टर स्टोरीचे हे लोक स्प्रिंग सीझन आणि समर सीझन ह्यांना प्रिफर करतात, विंटर सीझनला बिलकुल प्रिफर नाही करत. द रिझन बिहाइंड देअर चॉईस मे बी बिकॉज इन दिस सीझन बर्ड्स फ्लाय. तर हे जे त्यांची चॉईस आहे ह्याचं कारण होऊ शकतं, कारण की या सीझन मध्ये, या मोसम मध्ये बर्ड्स फ्लाय, पक्षी जे आहे ते असतात, बर्ड्स फ्लाय, ट्विटर, सिंग. तर ते उडतात आणि आवाज करतात आणि गाणे म्हणतात. ट्रीज आर कवर्ड विथ ब्लॉसम्स, आणि झाडांवरती फुलं असतात. फ्लावर्स लुक अप थ्रू ग्रीन ग्रास, आणि
फुलं खूप दिसतात, गवतीमधली फुलं दिसतात आपल्याला. लवली सीन्स अँड वंडरफुल साईट कॅन बी सीन. जो दृश्य असतो आपण पाहतो बाग बगीच्यांमध्ये खूप सुंदर असतो. चिल्ड्रन प्ले ऑल ओव्हर द गार्डन. आणि लहान मुलं जे आहे पूर्ण बगीच्यांमध्ये खेळत असतात. दे एन्जॉय वेकेशन. त्यांना सुट्ट्या पण मिळतात आणि ते त्याला एन्जॉय करतात. अँड एव्हरीथिंग लुक्स ब्युटिफुल इन द समर टाइम. आणि याच्याच प्रकारे समर टाइम जेव्हा असतो, गरमीची वेळ असते, तेव्हा सगळं काही खूप सुंदर दिसतं. तर मुलांनो, आज आपला हा सेशनच नाही, तर आज आपला पूर्ण सेशन जो आहे समाप्त झालेला आहे. आतापर्यंत आपण जितकेही केले आहेत सगळे चॅप्टर्स आपले कंप्लीट झाले आहेत. सिलेबस आपण पूर्ण कंप्लीट केला आहे. होपफुली तुम्ही सगळं एन्जॉय केलं आणि नीट प्रकारे तुम्हाला समजण्यात आलं असेल हे. जर कोणची वस्तू नसेल आली समजण्यात, तर तुम्ही परतचे व्हिडिओ बघा आणि समजायचा प्रयत्न करा. तर आज आपण जो आहे आस विद्यालय ह्याच्या थ्रू आपण भेटतो आहे आणि तुम्ही हे सगळं पाहू शकताय. घरी बसल्या सगळं काही तुम्हाला कंटेंट मिळतं आहे. सिलेबस फुल ह्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला मिळतो आहे. हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स सगळे तुमचे सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये कव्हर होतात आहेत. तर ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि जितकं जास्त होईल याचा अभ्यास करा आणि पूर्ण याचा लाभ उचला, ऍडव्हान्टेज घ्या. आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही सांगा की हे खूप छान आहे आणि सगळे सब्जेक्ट्स पण मिळतात. ते फुल कोर्स आहे. 6 to 10th पर्यंत तुम्हाला अगदी काही काळजी करायची जरूरत नाही आहे. तुम्ही अगदी आरामाने आपल्या हिशोबे अभ्यास करू शकता, जेव्हा तुमचं मन होय तेव्हा. तर आज आपला सेशन इथेच फिनिश होतोय. सिलेबस कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही खूप छान नंबरांनी आता आपल्या कक्षात उत्तीर्ण व्हा, पास व्हा आणि नेक्स्ट क्लासमध्ये जा. हीच माझी आशा आहे. सो बाय मुलांनो. आत्ता करता बाय आहे. पुढे आपण परत भेटूया कधी ना कधी. सो बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.